Hello friends, welcome to today's discussion. Hi, I'm Dr. Mrs. Manik Shantinath Patil, Associate Professor, Department of English, Sadashrav Mandlik Mahavidyalaya, Murgud. I have given you my address as well as mobile number, email ID. Hi, today we are going to discuss about PPT presentation skills. At first we are going to see what is PPT. PPT म्हणजे काय? आपण खूप वेळेला PPT म्हणजे काय ऐकलेलं आहे, पण व्हॉट इज दॅट PPT? PPT तयार करण्यामध्ये आपल्याला बऱ्याचशा अडचणी येतात, विशेषतः ग्रामीण भागातील मुलांना ज्यांना टेक्नॉलॉजिकल डिव्हाइसेस वापरण्याबद्दलचे ज्ञान खूप कमी असते. पण आता तसे म्हणण्यात पण काही अर्थ नाही आहे, कारण जवळजवळ सर्वांकडेच अँड्रॉइड मोबाईल आहेत आणि त्यामुळं असा काही फारसा फरक पडत नाही. थोडंसं जर आपल्याला स्किल घेतलं तर आपल्या सर्वांनाच PPT तयार करायला जमू शकेल, जे आपल्याला सध्याच्या आयुष्यामध्ये खूप महत्त्वाचं आहे. थोडक्या भाषेमध्ये, थोडक्या शब्दांमध्ये आपल्याला बराचसा मजकूर इथं, बराचसे पॉईंट्स इथे प्रेझेंट करता येतात. ओके, लेट्स टर्न टुवर्ड्स व्हॉट इज PPT. PPT मीन्स व्हॉट? PPT is the PowerPoint presentation technique. It is a sequence of slides shown one after another. Means what? एक स्लाइड आपण डिस्प्ले करतो, त्याच्या पाठोपाठ दुसरी स्लाइड डिस्प्ले करतो, त्याच्यानंतर तिसरी स्लाइड डिस्प्ले करतो. मीन्स वन बाय वन आफ्टर अनदर द स्लाइड्स आर displayed and that's why it's a proper sequence of slides. एक लॉजिकल सिक्वेन्स असते ही. It is considered as effective technique for communication. कम्युनिकेशनसाठी आपण बरेचसे डिव्हाइसेस वापरतो, बरेचसे टेक्निक्स वापरतो, पण हा PPT प्रेझेंटेशन स्किल, PPT प्रेझेंटेशन हा अतिशय इफेक्टिव्ह टेक्निक असं म्हटलं जातं. वाय इट इज कॉल्ड ॲज an effective technique? Because in PPT we are applying audio as well as visual medium. ऑडिओ ॲज वेल ॲज व्हिज्युअल म्हणजे आपल्याला स्क्रीनवर माहिती प्रेझेंट पण केलेली असते, दॅट इज व्हिज्युअल, आणि त्याचबरोबर स्लाईडच्या माध्यमातून डिस्प्ले केलेली जी इन्फॉर्मेशन आहे त्याचं नरेशन प्रेझेंटर करत असतो, दॅट इज ऑडिओ. ॲट द टाईम ऑफ प्रेझेंटेशन द स्लाइड्स आर डिस्प्लेड ऑन द स्क्रीन and the presenter goes on explaining the points displayed on it. So it is called as an effective technique for communication. Now, is it just easy to prepare the PPT? Yeah, it's easy, but at the same time certain things are required for PPT presentation. Then which are those skills, which are those points that are required for preparing PPT? Of course, there are two types of skills, writing skill and speaking skill. दोन प्रकारचे स्किल, रायटिंग स्किल एक, आणखीन दुसरं स्पीकिंग स्किल, हे दोन प्रकारचे स्किल इथे गरजेचे आहेत. ज्या लोकांनी हे स्किल्स ॲक्वायर केलेले आहेत त्यांच्यासाठी PPT प्रेझेंटेशन अवघड गोष्ट नाहीच आहे. नाव लेट अस ॲट फर्स्ट सी what are those skills and how they are used. At first we will see a writing skill. आता रायटिंग स्किल म्हणजे काय? तर PPT प्रेझेंट करण्यासाठी स्लाइड कशी तयार करायची, स्लाइडमध्ये शब्द कसे टाकायचे, काय असावं काय नसावं, which type of language is used, which type of words are used, and what should not be used, what should be avoided, काय एक्सेप्ट केलं जावं, काय प्रेफर केलं जावं, आणखीन काय दुर्लक्षित केलं जावं किंवा काय टाळलं जावं, आणि असे काही रूल्स स्लाइड्स तयार करण्यामधले हे आपण आता पाहणार आहोत. what we'll see here in while writing the PPT, first and important point is that selection of की पॉईंट्स. म्हणजेच PPT लिहिण्यासाठी की पॉईंट्सची गरज असते. की पॉईंट्स म्हणजे काय? अगदी मोजक्या शब्दांमध्ये मांडण्यात आलेली माहिती, दॅट इज कॉल्ड की पॉईंट्स. हाऊ इट शुड बी डन? सी हिअर, की पॉईंट्स एक्सेप्ट करताना
अतिशय महत्त्वाची जी अत्यंत गरजेची आहे तीच माहिती फक्त घ्यायची. व्हाईल प्रेझेंटिंग द PPT, that is, it is not presented in full sentence. It is presented in single words. If it is necessary in use of phrases, or if it is just necessary, it is elliptical clause. Means what? एखाद्या शब्दामध्ये प्रेझेंट करता आली की पॉईंट्स तर ठीकच आहे. समजा गरज वाटली आपल्याला तर फ्रेजेसचा आपण यूज करायचा, आणि अगदीच गरज वाटली तर एलिप्टिकल क्लॉजेसचा वापर करायचा. आपण फुल सेंटेन्सेसचा वापर करायचा नाही. हे बुलेट पॉईंट्समध्ये प्रेझेंट केलं जातं. ह्या स्लाइड्स, हे PPT हे बुलेट पॉईंट्स प्रेझेंट केलं जातं. अँड दोज पॉईंट्स आर प्रेझेंटेड इन लॉजिकल ऑर्डर. आता इथं एक रूल असा आहे, रूल म्हणण्यापेक्षा आपण असं म्हणू शकतो की एक्सेप्शन, काही अपवाद आहेत. समजा आपल्याला एखादी इम्पॉर्टंट डेफिनेशन प्रेझेंट करायची आहे, एखाद्या ग्रेट पर्सनची, एखाद्या रायटरची किंवा एखाद्या स्कॉलरची डेफिनेशन आपल्याला इथं प्रेझेंट करायची आहे, तर ती त्या डेफिनेशनमध्ये आपण काटछाट करून चालत नाही. वी शुड नॉट कट, वी कांट कट दॅट डेफिनेशन, वी कांट प्रेझेंट दॅट डेफिनेशन इन शॉर्ट फॉर्म. Likewise, suppose we are going to present an opinion of an important person, of a significant person, then that opinion also is presented in full form in between the inverted comma. Inverted comma मध्ये ते ओपिनियन फुल्ली जसं आहे तसं, विदाउट ड्रॉपिंग एनी वर्ड, एनी साइन, एव्हरीथिंग शुड बी प्रेझेंटेड देअर. आता हे जे स्लाइड्स आहेत, ते स्लाइड्स करताना आपण काय करायचं, काय सिलेक्ट करायचं हे वगैरे पाहिलं. पण एक महत्त्वाचा पॉईंट ह्याच्यामध्ये असा आहे की एका स्लाइडवर किती पॉईंट्स असावेत. एका स्लाइडवर हार्डली 4 ते 5 पॉईंट्स असावेत, बुलेट पॉईंट्स असावेत. देअर शुड बी जस्ट 4 to 5 बुलेट पॉईंट्स ऑन ईच स्लाइड. इज इट फिक्स्ड रूल? Not at all. It's not hard and fast rule. On the place of 4 to 5 bullet points, we can also take 6 bullet points, 7 bullet points, or even there may be slide of 1 bullet point. फक्त एवढंच लक्षात ठेवायचं आहे की ती स्लाइड पाहिल्यानंतर जो लिस्नर आहे किंवा जो व्ह्युअर आहे त्याचं लक्ष कुठेही विचलित होता कामा नये. कारण असं आहे की जर बल्की मेसेज एकाच वेळेला प्रेझेंट केला, बल्की इन्फॉर्मेशन एकाच वेळेला प्रेझेंट केली, तर ती इन्फॉर्मेशन फारसं लक्ष देऊन ऐकली जात नाही. सायकोलॉजिकली वन कांट कॉन्सन्ट्रेट ऑन इट फॉर अ लॉंग टाईम, अँड दॅट्स वाय देर शुड बी जस्ट ओनली 4 to 5 बुलेट पॉईंट्स ऑन each slide. Now let us turn towards the reading skill. This is also called as oral skill. PPT प्रेझेंटेशन करत असताना स्लाइड कशी तयार करावी आपण पाहिलं. नाउ इन रीडिंग स्किल देर इज द स्किल ऑफ प्रेझेंटर, that is reader or narrator of the presenter. Narrator who is going to present the PPT. What is needed for reading effectively the PPT? First and important thing is that PPT needs presentation skill. It is not reading at all. एक्झॅक्टली जसं आहे तसं वाचून दाखवणं म्हणजे PPT प्रेझेंटेशन नव्हे. तर PPT प्रेझेंट करायचे असते. मीन्स वॉट? ही शुड एक्सप्लेन द की पॉईंट्स इन डिटेल. इन डिटेल म्हणजे जे की पॉईंट्स आपण मांडलेले आहेत ते फुल फॉर्ममध्ये नाही आहेत, ते वर्ड्सच्या स्वरूपामध्ये आहेत, फ्रेजेसच्या स्वरूपामध्ये आहेत, क्लॉजेसच्या स्वरूपामध्ये आहेत, किंवा बरीचशी माहिती आपण स्किप केलेली असते. जे इम्पॉर्टंट आहे तेच फक्त मांडलेलं असतं. तर ही इन्फॉर्मेशन जी आपण इन बिटवीन द लाईन ठेवलेली आहे ती इन्फॉर्मेशन आपल्याला इथं प्रेझेंट करायची आहे. मीन्स वॉट? minute details here we are going to discuss. The presenter has to present the minute details with the help of major points shown on the slide. Now what is needed for it? Obviously good communication skill. ज्याच्याकडे कम्युनिकेशन स्किल भरपूर चांगलं आहे
one who has command on language. Means two things are very important, that command on language as well as good communication skill. If these 2 points are there at the presenter, it's very easy for presenting the skill. आता हे सगळं पाहिल्यानंतर I don't think that there is certain problem in preparing the PPTs and also presenting the PPT. No doubt in the next part we are going to discuss the example of PPT. I am going to present you, I am going to give you one example of PPT, how it is prepared and how it is presented. Till then, goodbye, thank you.